या स्पर्धेच्या माध्यमातून जाऊया पुन्हा एकदा आपण मैदानाच्या आतमध्ये. नक्की सुंदर फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षकाला बीट करून जाणारा हा चेंडू शकाल पाहूया पुन्हा एकदा. तयार गोलंदाज बॉलिंग मार्क वरती लोअर गतीचा चेंडू हाताळला. इकडे कट केलाय. फक्त दिशा दाखवली जाते. ताकद नाही तर नजाकतचा खेळ. डेंजरस काम करायचं होतं परंतु डेंजरस काम त्यांच्याकडनं होत नाहीये. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चौकार. तर नक्कीच दर्शन गरत बॉलिंग मार्क वरती येत आहेत. इकडे टॅप केला जातोय. चेंडू हवाई सफर घडवला जातोय. चेंडू जाणार बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय पाहूया पुन्हा एकदा प्रशांत बजाने. स्ट्रोक पाहायला मिळतोय. जाणार चेंडू निघून चौकारासाठी. येतोय 4 धावा. धावा खर्च केले गेले. चांगली गोलंदाजी. इकडे स्ट्रोक आलाय. पुन्हा एकदा ऐकू शकतो आणि हा चौकार. आता समीकरण बदललाय. पाहूया आता सामना जिंकवला तर नक्कीच तेच महागात पडणार आहे का तर यस महागात पडणार आहे. अजून एक धावेची आवश्यकता आहे. नॉन स्ट्राईक एंडवर पॉली आपण पाहतोय. स्ट्राईक एंडवर पहिला चेंडू या ठिकाणी पाहिला तर करारी प्रहार पॉलीच्या बॅट मधून येतोय. चौकार टीम मध्ये नाहीये. पुन्हा एकदा इथे मात्र पहा कॉर्नर चा फटका पाहायला मिळाला. नक्कीच मोजले जात आहेत. पुन्हा एकदा टॅपचा फटका. इथे प्रहार चांगला आहे टेनीच्या बॅट मधून आणखीन संघानी. पुन्हा एकदा कल्पेश. फटका सुरेख. इथे अजयने प्रयत्न केला होता. फेरीमध्ये प्रवेश करून दिला होता त्यांनी. आता मात्र पाहतोय पुन्हा एकदा टॅपचा फटका. कडक प्रहार हा येईल आणखीन. पुन्हा एकदा टॅपचा फटका. नक्कीच चेंडू निघून जाईल सीमा. इथून जर पाहिलं तर शेवटचा चेंडू आहे. फटका सुरेख आणि या चेंडूवर देखील येईल चौकार. या 4 धावांनी धावसंख्या जर उत्कृष्ट फलंदाज खरोखरच ज्यामध्ये आपण 2 खेळाडूंना निवडलं परंतु एकाच खेळाडूला हा पारितोषिक जाणार आहे. अगदी जर विचार केला तर पहा ऐकून घ्या. एका खेळाडूचे होते 81 धावा आणि दुसऱ्या खेळाडूचे ते 82 धावा. परंतु आपण 1 रन ज्याचा जास्त असतो तोच इथे पारितोषिक दिलं जाईल. हे पारितोषिक पुन्हा एकदा आपल्याला स्पॉन्सर्स केलेलं आहे. महावीर स्पोर्ट्स कडून मी वितरण करण्यासाठी आमंत्रित करीन. येस आपण पाहतोय आणि उत्कृष्ट फलंदाज म्हणून या ठिकाणी पाहिलं गेलंय. कोण आहे कोण तुम्ही एक आता रील्स आले बघितले. टेंगे टेंगे आणि टेनी. नक्कीच टेनी ठरतोय. अभिषेक पटेल ठरतोय ज्याने 82 धावा आणि सुरेख फलंदाजी केली. अगदी 14 चेंडू मध्ये 38 धावांची खेळी त्याच्या बॅट मधून झाली. आणि जग्गूच्या जर पाहिल्या तर 81 धावा होत्या. 1 ते 2 धावा नक्कीच कमी पडला जग्गू. परंतु सुरेख फलंदाजी टेनीची आपल्याला पाहायला मिळाली. टेनी क्या कहना चाहोगे इस टूर्नामेंट के बारे में? बहुत अच्छा लगा मुझे खेल के। और कभी सोचा था कि बेस्ट बैट्समैन का खिताब लोगे? नहीं, ये मेरा पहला है। पहला खिताब मिल रहा है. जोरदार तालियां, जोरदार तालियां. और वो टेंगे टेंगे गाना था वो आपके कुछ रिलेशन में था? नहीं। जरूर टेंगे टेंगे गाना चाहिए था. बहुत ही बढ़िया खेले.